नमस्कार मैत्रिणींनो, ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर पाहूयात आज आपण माहेश्वरी साडीचा इतिहास। माहेश्वरी साडी ही भारतीय सिल्क साड्यापैकी एक प्रचलित हँडलूम साडी आहे। ह्या साड्या भारतामधील मध्य प्रदेश राज्यातील माहेश्वर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हाताने विणल्या जातात। या साड्या तयार करण्यासाठी कॉटन आणि रेशीमचा वापर केला जातो। भारतामधील शक्तिशाली मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांची ही अतिशय आवडती साडी होती। अप्रतिम माहेश्वरी साडीला भारत सरकारचा GI टॅग प्राप्त झालेला आहे। मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांनी हैदराबादहून विणकर बोलून माहेश्वरी साडीचे विणकाम सुरू केले। या साड्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांना खूपच आवडत होत्या। कालांतराने ही पारंपरिक साडीकडे दुर्लक्ष होत चालले होते, तरीही ही साडीचे उत्पादन बंद होण्याच्या मार्गावर होते। पण अहिल्याबाई होळकर यांच्या वंशजांनी एक सोसायटी स्थापन करून या साडीची हस्तकला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला। साडी तयार करण्याच्या आधी रेशीम, कॉटन आणि जरीचे धागे हातमागावरती सेट केले जातात। या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कारागीर विणकामाला सुरुवात करतात आणि आपल्याला हवी तशी सुंदर साडी तयार होते। साधी माहेश्वरी साडी 3 दिवसात तयार होते। तसेच साडीवरती बुट्टी किंवा इतर नक्षीकाम असले तर साडी तयार करण्यासाठी 8 दिवस लागतात। टिश्यूची साडी तयार करण्यासाठी 15 दिवस लागतात। साडीवर जास्त नक्षीकाम आणि जरीवर्क असेल तर साडी तयार करण्यासाठी 20 ते 25 दिवस लागतात। माहेश्वरी साडी तयार करण्यासाठी सोने किंवा चांदीच्या जरीचा वापर केला जातो। ही जरी रेशमाच्या धाग्याने हातमागावरती विणली जाते, त्यामुळे साडीला अतिशय सुंदर स्वरूप प्राप्त होते। ही साडी तयार करण्यासाठी साडीवरती आपल्याला जी डिझाईन तयार करायची आहे ती अगदी कागदावरती रेखाटली जाते। ही डिझाईन हातमागावरती साडीच्या खाली सेट केली जाते। हे नक्षीकाम बघून कारागिरांना साडीवरती विणकाम करण्यास सोपे जाते। साडी तयार करण्याच्या आधी रेशीम, कॉटन आणि जरीचे धागे हातमागावरती सेट केले जातात। तसेच या साडीच्या काठावरती तेथील किल्ल्यावरील भौतिक नक्षीकाम आणि चटई बॉर्डर देखील तयार केली जाते। साडीच्या डिझाईनवर अवलंबून काठ रुंद किंवा अरुंद असतो। माहेश्वरी साड्यावरती शक्यतो कॉन्ट्रास्ट ब्लाउज असतात, ज्यामुळे साडीतील लुक हा एकदम सुंदर दिसतो। हातमागावरील साडीच्या मागच्या आणि पुढच्या बाजूने सारखीच असते, त्यामुळे अस्सल माहेश्वरी साडी लगेच ओळखू येते। माहेश्वरी साडी मशीनवरती तयार केलेल्या साडीच्या मागच्या बाजूने धागे दिसतात। हातमागावरील माहेश्वरी साडीचे धागे दिसत नाहीत। माहेश्वरी साडीचा बॉर्डर हा एकदम जरीमध्ये व एकदम आखूड व सुंदर व आकर्षक असतो। तुम्हाला सुद्धा लग्न कार्यक्रमामध्ये साड्या हव्या असतील तर अशा माहेश्वरी साड्या घेऊ शकता। ही साडी घातल्यानंतर एकदम स्टँडर्ड आणि ब्युटिफुल दिसते। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।